मी पी.आय. धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या 3 महिन्यापूर्वी पासून जवळपास 6 मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या 6 घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहेत. याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे. त्याच्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत. त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे, बाकी आहे वसूल करण्याचा. तरी प्रथम टप्प्यामध्ये 6 गुन्हे आणि 12 तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपास शैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहेत. आता असे 5 दिवस सतत प्रवास केलेले आहे. त्याच्यानंतर 7 दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे. म्हणजे कंटिन्युअस 12 दिवस तपास पथक बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे. घरफोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि जिकिरीचे काम राहते, परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, पोलीस अपर अधीक्षक माननीय अजय देवरे सर, तसेच आमचे डिव्हिजनचे एक्झिक्युटिव्ह भांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले. याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो.